श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. खूप वेळा असं होतं की आर्थिक परिस्थिती आपली कधीच बदली होत नाही किंवा आर्थिक अडचणी आपल्याकडे सतत येत राहतात. एक गोष्ट आपण थांबवतो, स्टॉप करतो, त्यातून बाहेर निघण्याचा प्रयत्न करतो, पण दुसरी गोष्ट मात्र हजर होते. अशा वेळेस या संकटातून मुक्त करण्यासाठी आपल्याला एक छोटासा उपाय मी आज सांगणार आहे. या संकटातून आपल्याला एकच जण मुक्त करू शकतो, ते म्हणजे आपले बजरंगबली हनुमान. हनुमान हे श्रीरामाचे भक्त आहेत, पण त्यांच्यामध्ये अफाट शक्ती आहे. बजरंगबलीला आपण पवनपुत्र म्हणतो, अंजनी पुत्र म्हणतो, तर वाऱ्याचा वेग त्या हनुमानामध्ये आहे. बजरंगबली हे म्हणतात ना, बळाचं सामर्थ्य आहे. तर कोणत्याही संकटाशी जर मात करायचं आहे, दुःखाशी मात करायचं आहे, तर आपल्यामध्ये ते बळ असलं पाहिजे. तर हनुमानांच्या चरणी तुम्हाला एक प्रार्थना करायची आहे. तर करायचं काय आहे, पहाटे लवकर उठायचं आहे, स्नान करायचं आहे, स्वच्छ कपडे तुम्हाला परिधान करायचे आहे. तुमच्या घरी जर हनुमानाची मूर्ती असेल, फोटो असेल, प्रतिमा असेल तर वेल अँड गुड. नसेल, जवळच काही हनुमानाचं मंदिर असेल तर त्या मंदिरात जा, एक दिवा प्रज्वलित करा आणि हनुमानांचा हा स्तोत्र बोला 108 वेळा. तुमचे सर्व दुःख दारिद्र्य नष्ट होतील. तो स्तोत्र आहे, ओम हनुमंताय नमः, ओम हनुमंताय नमः. 108 वेळा म्हणायचं आहे. एक दिवसाची सुरुवात केली, सप्ताह शनिवारपासून सुरुवात करताय तर पुढच्या शनिवारपर्यंत 7 दिवस कंटिन्यू करा. आणि नसेल तर 7 शनिवार किंवा 7 मंगळवार तुम्हाला हा स्तोत्र हनुमानच्या मंदिरात जाऊन बोलायचा आहे. त्याचबरोबर मोतीचूरचे लाडू जर तुम्हाला नैवेद्य म्हणून दाखवता आले तर दाखवा, किंवा गूळ आणि फुटाणे यांचा नैवेद्य हनुमानाला 100% दाखवायचा आहे. त्याचबरोबर एक रुईची माळ किंवा एक पिंपळाच्या झाडाची माळ पानांची बनवा, त्याच्यावर श्रीराम लिहा आणि ती हनुमानाच्या चरणी अर्पण करा. बेनिफिट 100% भेटेल. करून बघा आणि कमेंटमध्ये लिहायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.